परत एकदा सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू द रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. हा बुक क्लब आपण गेल्या 3 महिन्याच्या वर झाले आपण चालवतो आहोत आणि या बुक क्लबमध्ये आपण सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले पुस्तक घेत असतो आणि ते इंटरप्रिट करत असतो. आता आपलं जे पुस्तक चालू आहे ते म्हणजे थिंक अँड ग्रो रिच, विच इज रिटन बाय नेपोलियन हिल. खूप जबरदस्त पुस्तक आहे, जगातलं 6व्या नंबरचं बेस्ट सेलिंग बुक आहे. ओके, आणि त्यातले आता 8 चॅप्टर आपले कव्हर झालेले आहेत. आणि आता पुढचा जो चॅप्टर घेतोय तो म्हणजे 9वा, आणि त्याचं नाव आहे पर्सिस्टन्स. त्यालाच आपण मराठीत म्हणतो चिकाटी, सातत्य किंवा टिकाव. ओके, म्हणजे आपण टिकून राहणं हे किती महत्वाचं आहे, आणि रोजची पर्सिस्टन्स म्हणजे रोजचं ऍक्शन्स आहेत त्या परत परत रिपीट होणं किती महत्वाचं आहे, ते हा सगळा चॅप्टर आपल्याला सांगून जातो. त्यातल्या माझ्या पर्सनल काही गोष्टी ज्या मी वाचलेल्या त्या ऍड ऑन करणार आहे. त्यामुळे असं होऊ शकतं की 10 म्हणजे 10ला मी स्टॉप न करता 10:15 होऊ शकतात. हे त्याच्या आधी जमते त्याच्या आधी आपण थांबूया. पण आधी जे काही मुद्दे सांगितले थिंक अँड ग्रो मध्ये नेपोलियन हिल यांनी, ते आपण पहिले कव्हर करूया. ते झाले तर मला असं जर वाटलं हे मध्ये मध्येच लगेच त्या गोष्टी काही सांगायच्या आहे तर मी तेव्हाच त्या गोष्टी सांगेल. किंवा असं वाटलं मला त्या वेळेत नाही सांगता आल्या, शेवटी सांगायचं तर मी शेवटी सांगेल. आय एम शुअर की आय विल कव्हर दॅट. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द चॅप्टर पर्सिस्टन्स, कॉल्ड एज अ चिकाटी. टॅगलाईन दिली आहे, यशाला कोणताही पर्याय नाही, फक्त चिकाटी. बघा, डायरेक्ट सांगूनच टाकले होते. इथे मला मी दिसत नाहीये, एक मिनिट फक्त. येस, आता दिसतोय स्वतःलाच. ओके. तर त्यांनी क्लिअर सांगूनच टाकलं की यशाला कुठलाच पर्याय नाही. म्हणजे तुम्ही कधी कधी असं असतं की तुम्ही मनापासून ठरवलेलं असतं की मला हे यश मिळवायचंच आहे. ओके, आणि तुम्ही जेव्हा झोपता उठता तरी तुमच्या डोक्यात असं सारखं असतं की नाही, हा मला हे पाहिजे. आणि त्या गोष्टी तुम्हाला सारख्याही आठवत असतात. पण त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारे सॅक्रिफाईस केलेलं नसतं, कुठल्याही प्रकारे ऍक्शन घेतलेलं नसते. फक्त तुम्हाला सर्टन गोष्टी बघितल्यावर असं वाटतं की नाही, मला पण हेच करायचंय, मी पण हेच करणार आहे, मी करणार आहे किंवा माझ्या आयुष्यात होणार आहे असं तुम्ही सारखं म्हणत असतात. पण त्यासाठी ऍक्शन कुठलीच घेतलेली नसते, किंवा ऍक्शन जर घेतलेली असेल ती फक्त तात्पुरती असते. लाईक एखादा मोटिवेशनल मूवी पाहिला तर मला 2-3 दिवस इतकं छान वाटतं, डोपामाइन खूप जास्त सिक्रेट झालेलं असतं. आणि मग ते 2-3 दिवस मी इतका जबरदस्त काम करतो, मित्रांना फोन करतो आणि हे करू ते करू, आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपण बोलतो. आणि आता आपण सकाळी 4ला उठून मग 5 वाजता जिमला जाऊ, असं पण खूप लोक आहेत. आणि ते अक्षरशः जिमचे पैसे पण भरून टाकतात, आणि नंतर कळतं की अरे हे 8 दिवस गेले, 8 दिवसानंतर गेलेच नाही, सगळे हवा पंक्चर झाली. तर यश मिळवायला जे काही लागतं ना, तर इव्हन ह्या पुस्तकात तरी आता फक्त पर्याय त्यांनी चिकाटी सांगितले. मी अशा पुस्तकांमध्ये वाचले त्यानंतर तुम्हाला टॅलेंटची पण गरज नाही. ओके, तुम्हाला फक्त आत्मपरीक्षणाची गरज आहे की तुमच्याकडे काय नाहीये, आणि त्यासाठी तुम्ही रेग्युलर फक्त त्याच्यासाठी परसिस्टंट म्हणजे रेग्युलर तुम्ही त्यासाठी फक्त अपग्रेड व्हायचंय. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट मला क्रॅक करायची, युपीएससी क्रॅक करायची. ओके, यासाठी काय वेगळं टॅलेंट पाहिजे असं काही नाही, मला फक्त अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. ओके, अभ्यासक्रमाला मला ऑर्गनाईज करायचंय, त्याचे सोर्सेस मला फाइंड आउट करायचे, आणि त्यानुसार मला ऑर्गनाईज केल्यानंतर ते वाचायचंय. आता असं होऊ शकतं ना की एखाद्या माणसाला एकदा वाचल्यानंतर कळतं. ओके, एकदा एक पाठी असतो की एकदा वाचलं की कळतं. मग मी अनालिसिस करेल आणि मला एकदा वाचल्यावर नाही कळत, मला 3दा वाचावं लागतं. सो आय विल प्लॅन अकॉर्डिंगली अँड आय विल रीड फॉर 3 टाइम्स. ओके, आणि मग होईल. मग त्यासाठी टॅलेंटची गरज नाही, तुम्ही किती ऑर्गनाइज राहतात, किती कन्सिस्टंट राहतात, त्यानुसार तुम्ही कुठलीही एक्झाम किंवा कुठलीही गोष्ट क्रॅक करू शकतात, असं थेरी सांगते. म्हणून नॅचरल टॅलेंट असं जरी काही आपण म्हणत असू तर ते फार काही टिकतच असं नाही, किंवा ज्यांना नॅचरल टॅलेंट खूप काही आहे त्यांनी त्याचा खूप ऍडव्हान्टेज घेतला असे काही दिसत नाही. ओके, म्हणजे 10वी 12वी पर्यंत ते मुलं चमकतात, पण त्याच्यानंतर फार काय त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप क्रांती केली असं काही दिसत नाही. त्यामुळे इथे नेपोलियन हिल पण म्हणतात, जर तुम्हाला यशच मिळवायचं असेल तर त्यासाठी चिकाटी, दॅट इज पर्सिस्टन्स, इज ओनली वन ऑफ द सोल्युशन. आजच्या सत्रात काय काय बघणार आहेत ते आपण सांगितलंय. जसं त्याच्यामध्ये म्हटलंय चिकाटी म्हणजे काय, चिकाटीच्या 4 पायऱ्या कोणत्या, त्याच्या काही ऐतिहासिक उदाहरणं आपण सांगणार आहोत, चिकाटीचे 8 स्तंभ कोणते, नेपोलियन हिल यांनी सांगितले. आपल्याला अपयशाची 16 लक्षणे किंवा 16 कारणे नेपोलियन हिल यांनी सांगितले. आणि काही आधुनिक उदाहरणे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर चिकाटी म्हणजे काय, याच्यामध्ये त्यांनी स्टार्टिंगला आपल्याला सांगितलंय की इच्छाशक्तीला प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी चिकाटी हा अनिवार्य घटक आहे. म्हणजे मी आता ठरवलं की मला हे करायचंय, म्हणजे एखादी गोष्ट मी खूप मनापासून ठरवली, वी कॉल एज अ बर्निंग डिझायर, की ध्यानी मनी स्वप्नी मला तेच दिसतंय की मला आय एस एस व्हायचंय, मला सीएच व्हायचंय, मला बिझनेसमॅनच व्हायचंय, मला बिलियनियर्स व्हायचंय, हे खूप माझ्या मनामध्ये सगळं चाललेलं आहे.
ओके. पण ही जी काही इच्छा आहे, नुसती फक्त इच्छा करून चालणार नाही, ती कुठेतरी रूपांतरित पण झाली पाहिजे. मग ती रूपांतर करण्यासाठी तुम्हाला चिकाटी अनिवार्य आहे. म्हणजे कसं, माझ्या खूप इच्छा आहे. ओके. पण मला जे संकट दिसत आहे त्या संकटांना घाबरून मी परत ती गोष्ट सोडून देतोय. ओके. जसं मी ठरवलं की अरे मला डॉक्टर व्हायचं, आणि जेव्हा डॉक्टर व्हायला लागलं त्यानंतर मला कळलं अरे बेडूक कापावा लागतो. मग आपण म्हटलं अरे बापरे बेडूक कापावा लागतो, नाही मी नाही करणार ते. मग मी मागे आलो. द थिंग इज दॅट की मी ठरवून घ्यायचं की मला व्हायचं आहे ना, मग त्यासाठी किती जरी अडचणी आल्या तरी मी मागे फिरणार नाही. ओके. मग जी मी बर्निंग माझी डिझायर आहे ती जर मला पूर्ण करायची असेल, तर हे आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी जी गोष्ट लागते त्याला म्हणतात परसिस्टन्स, किंवा त्याला म्हणतात चिकाटी. आणि ही चिकाटी ज्याच्याकडे असेल तो त्याच्या बर्निंग डिझायर, त्याच्या तीव्र इच्छा पूर्ण करू शकतो, किंवा त्याची कॅपॅबिलिटी ठेवू शकतो, असं नेपोलियन हिल आपल्याला इनडायरेक्टली म्हणतात. तर त्याच्यामध्ये सांगतात की इच्छाशक्ती प्लस चिकाटी असेल तर अजिंक्य जोड आपल्याला मिळते. म्हणजे आपण इझिली कुठली गोष्ट सर करू शकतो. स्पष्ट ध्येय असेल तर चिकाटी येते. म्हणजे ध्येय क्लिअर आहे की मला काय हवंय. बऱ्याच वेळेस आपण वी हॅव सम वेग थिंग्स इन अवर लाईफ, की काय हवं तेच माहित नाही पण काहीतरी हवंय. ओके. मग काय हवंय हे जोपर्यंत आपण कॉन्शियसली, सबकॉन्शियसली आपल्या युनिव्हर्सला सांगत नाही, तोपर्यंत युनिव्हर्स सुद्धा कन्फ्यूज असतो की याला नेमकं काय हवंय. ओके. आणि त्यामुळे युनिव्हर्स पण त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सिमिलरली समजा मी म्हटलं मला दिल्लीला जायचंय, आणि मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की मला दिल्लीला जायचंय, कसं जायचं सांगा. तुम्ही मला भराभर सगळ्या गोष्टी सांगाल की दिल्लीला असं जा तसं जा, इथे इतकं तिकीट लागतं तिथे तिकीट लागतं. पण तेच जर मी म्हटलं की अरे मला असं वाटतंय की जरा 2 दिवस बाहेर फिरून यावं, कुठे जाऊ. आता मग असं म्हटल्याबरोबर तुम्ही पण कन्फ्युज असाल, आता 2 दिवस जायचंय यांना तर कुठे जायचंय. ओके. त्याचं बजेट किती आहे. त्याच्यानंतर मग स्वतःचं व्हेकल आहे का, फ्लाईटनी जाणार आहे का ट्रेननी जाणार आहे, या अशा कितीतरी गोष्टी तुमच्या समोर येतात. तेच जर मी डेफिनेटली सांगितलं की आय हॅव 2 डेज, ओके, आय हॅव धिस बजेट अँड आय वॉन्ट टू गो दिल्ली, तर ते म्हटल्याबरोबर सगळे प्लॅनिंग इझी समोर येतात. त्यामुळे डेफिनेट ध्येय असणं खूप गरजेचं आहे. आणि एकदा ध्येय असलं की मग चिकाटीला वेग येतो, किंवा चिकाटी आपली छान पद्धतीने पेटते असं मला वाटतंय. किंवा नेपोलियन हिल पण तेच कॉम्बिनेशन सांगतात. पुढे असं म्हटलंय, कृती प्लस सातत्य, वारंवार प्रयत्न यशाचे रहस्य. एक आत्ताच मध्ये शकीरा म्हणून एक ॲथलेट आहे, माझं प्रोनाउन्सिएशन मे बी चुकत असेल. ॲथलेट आहे, त्यांचे मी काही व्हिडिओज बघितले युट्यूबला. स्टायलिश ॲथलेट आहे एकदम. आणि तुम्ही पण सर्च करा शकीरा. तर त्या लहानपणापासून ट्रेन होतात बरं का. लहानपणापासून त्यांचं, म्हणजे त्यांनी त्यांच्या याच्यावर पण लिहिलेलं आहे की रिचर्ड्स डॉटर, त्याच्या वडिलांचं नाव लिहिलंय. म्हणजे त्याच्या जी पळताना तो नंबर प्लेट लावतो त्याच्यामध्ये शकीरा रिचर्ड्स डॉटर असं त्यांनी लिहिलंय. आणि ते जेव्हा मी त्यांचं थोडंसं काही क्लिप्स ऐकल्यात त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणापासून ट्रेन केलं, सांगितलं की तुला करायचंच आहे करायचंच आहे. आणि त्याची ट्रेनिंग इतकी हार्ड होती, पण त्या प्रत्येक ट्रेनिंगमधून ते लहानपणापासून एकच ध्येय होतं की मला ह्या ऑलिम्पिकमध्ये किंवा मला इथे मेडल मिळवायचं आहे. लहानपणापासून ते ध्येय होतं. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कृती, कारण ते प्रॅक्टिसच तेवढ्या करत होत्या, तर प्रत्येक कृतीमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स होता की नाही मला हे करायचंच आहे आणि आय विल बी अ विनर. ओके. आणि माझ्यापर्यंत एकदा चान्स येऊ द्या, मी तुम्हाला दाखवते की कसं पळतात. आणि प्रत्येक त्या गोष्टी त्या जिंकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की शकीरा याच्या काही क्लिप्स बघा, काही रील्स बघा, खूप एनर्जेटिक वाटतात. आणि त्याच्या मागची त्यांची साधना पण दाखवली त्याच्यामध्ये, की काय जबरदस्त त्यांनी त्याच्यामध्ये व्यायाम केला. मग मला सांगायचं असं आहे की तुमचं डेफिनेट क्लिअर व्हिजन आहे, आणि तुम्ही रोज सातत्याने त्याचा अभ्यास करताय, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके. तेच जर तुम्ही कधीतरी अभ्यास करताय आणि तुमचं ध्येय मोठं आहे, तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो की मी कधीतरीच अभ्यास करतोय, पण मी रोज करतोय रोज करतोय. आणि मग तुम्हाला कळतं अरे मी एवढं केलंय, एवढं सातत्य माझं झालेलं आहे की मला माहिती मी यश मिळवणारच आहे. आणि ऑटोमॅटिकली तो कॉन्फिडन्स तुमच्या लाईफमध्ये येऊन जातो. तर हे कॉम्बिनेशन तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. विल पॉवर असलं पाहिजे, क्लिअर व्हिजन असलं पाहिजे मला काय हवंय, आणि कन्सिस्टन्सी असली पाहिजे. चिकाटीचे 8 स्तंभ त्यांनी सांगितले, हे बऱ्यापैकी झालेले आहेत आपले, पण तरी मी एकदा जस्ट रिवाइज करतो. तुमची ध्येयनिश्चिती पाहिजे, स्वयं विश्वास पाहिजे, म्हणजे त्याला आपण फेथ पण म्हणता येईल, की मी जे करणार आहे ते मला भेटणारच आहे, आणि माझा माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की मी तिथपर्यंत ती गोष्ट नेणारच आहे. अचूक ज्ञान पाहिजे, ॲक्युरेट नॉलेज पाहिजे, वेग नकोय. हवं तर तुम्ही यू कॅन अपॉइंट अ मेंटर. मी बऱ्याच वेळेस सांगतो की तुम्ही मेंटर ठेवा, मेंटरला जाऊन भेटा, किंवा जे जे त्या क्षेत्रामध्ये उंच लोक आहेत त्यांना जाऊन भेटा. ओके. त्यांना सांगा की मला असं असं व्हायचंय, काय करायला पाहिजे. ते अचूक ज्ञान ठेवा की हाच पाथ बरोबर आहे ना. कारण तुम्ही एवढा वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात, आणि नंतर तुम्हाला कळतं अरे हे रेफरन्स बुक वापरलं असतं तर बरं झालं असतं, किंवा अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा होता, किंवा अशा पद्धतीने स्टार्टअप करायचा होता, मग खूप वेळ निघून जाते आपली. ओके.
तर मी असं म्हणेल की अचूक ज्ञान असणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर इच्छाशक्ती आहेच, इच्छाशक्ती, तीव्र इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. तुमच्या योजना आखलेल्या खूप गरजेच्या आहेत. म्हणजे प्लॅनिंग झालं पाहिजे. जर तुम्हाला 7 वर्षानंतर सीए व्हायचंय, तर ह्या वर्षी तुम्ही काय करायला पाहिजे? ओके, 10वीत असताना तुम्ही काय करायला पाहिजे? 11वीत असताना 1 वर्ष माझ्याकडे आहे, त्या 1 वर्षाचं प्लॅनिंग तुमचं झालं पाहिजे. त्याच्यानंतर 1 महिन्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर 1 दिवसाचं प्लॅनिंग झालं पाहिजे. आणि दिवसानंतर 1 सेकंदाचं पण प्लॅनिंग झालं पाहिजे. कारण प्रत्येक विचाराने माणूस बदलत असतो. प्रत्येक विचाराने, प्रत्येक चॉईसेसने तो मोठा होत असतो. एक पॅरेंट होते, त्यांनी असं सांगितलं की 10वीला त्या मुलाला 91% पडले होते. आणि 11वीला त्यांनी काय केलं की तो म्हटलं की आता 91 पडले, आता काय गरज नाही, आता मी माझं बरोबर करून घेईल. आणि त्याचं थोडंसं मित्रांबरोबर मिसळल्यामुळे दुर्लक्ष झालं. आणि जेव्हा तो 12वीत आला त्यानंतर आईवडिलांचे डोळे उघडले की ते म्हटले की अरे हा एवढा हुशार होता पण आता त्याला काहीच येत नाहीये. मग जर विचार केल्यानंतर कळलं की अरे त्याच्या चॉईसेस चुकल्या होत्या, कारण त्याने 11वीला मग सगळ्या मुलांबरोबरच त्यांनी मस्ती केलेली होती. आणि जो 91 पडलेला मुलगा होता तो डायरेक्ट झिरोवर येऊन, बॅकलॉगवर येऊन बसला. द थिंग इज दॅट की तुमचा प्रत्येक दिवस, प्रत्येक सेकंद तुमची पर्सनॅलिटी घडवत असतो. त्यामुळे तुमचे चॉईसेस कसं आहे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्याचे चॉईसेस नेहमी लक्षात ठेवा. त्याची गोष्ट पण मी हवं तर पुढे तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर 6वा पॉइंट नेपोलियन हिल सांगतात की सहकार्य. तुम्हाला मी जसं सांगितलं ना, आधी होतं बळी ते कानपिळी. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त शक्ती ते कान पिळतात, म्हणजे ते जगावर राज्य करतात. असं जर खरं असतं तर सगळेच जण जिमला गेले असते की बॉडी बिडी चांगली दिसते, मी खूप जास्त दणकट आहे, म्हणजे सगळे लोक माझं ऐकतील, मग सगळ्यांनी जिम मध्ये गेलेले असते, सगळे काम करत अभ्यास करत बसले नसतं. म्हणजे बळी तो कानपिळी हे नक्कीच बरोबर नाहीये. ओके, आत्ताच्या ह्या लेवलला. पूर्वीच्या काळी होतं. तर ह्या आत्ताच्या काळामध्ये कसं आहे, बळी तो कानपळी नाही. जो जास्त लवकर सगळ्यांशी कम्युनिकेट करू शकतो, जास्त लवकर लोकांकडनं सहकार्य घेऊ शकतो, तो माणूस आयुष्यामध्ये जास्त मोठा होतो. ओके, म्हणजे हे सहकार्य तुम्हाला घेता आलं पाहिजे. सहकार्याचा अर्थ मदत नाही. लक्षात घ्या, हा शब्द युवकांना पटकन कळत नाही. मदत म्हणजे तिथे तुमची थोडीशी लाचारी दिसते. ओके, आय एम सॉरी टू से. पण तिथे आपण कोणाची तरी मदत घेतोय, की मला येत नाही बाबा, तू मला मदत कर. म्हणजे जेव्हा सहकार्य आपण म्हणतो, त्याचा अर्थ असा असतो की माझाही त्याच्यात फायदा होणार आहे आणि तुझाही त्याच्यात फायदा होणार आहे. तर हे जे काही मोठे होणारे लोक असतात ते सहकार्य घेतात, ते टेक अ कॉपरेशन. आणि कॉपरेशन कोणाकडनं घेतात, तर त्यांचा मास्टर माइंडचा समूह असतो. मास्टर माइंड म्हणजे जो तो प्रत्येक क्षेत्रात मोठा असतो. तो जो ज्या क्षेत्रात मोठा आहे त्या क्षेत्रातल्या लोकांची ती मदत घेतात. फॉर एक्झाम्पल, माझं एखादं स्टार्टअप आहे. ओके, अँड आय एम टेक्निशियन, मला टेक्निकल नॉलेज भरपूर आहे, पण मला मार्केटिंगचं झिरो नॉलेज आहे. तुम्ही माझ्या एखाद्या एमबीए मित्राला सांगेल की बाबा तू मला मार्केटिंग सांभाळ बरं, तू हे काय मार्केटिंगचं मला कळत नाही, तू बघ. ओके, मला त्यातलं फायनान्सचं कळत नाही, मी माझ्या ज्या मित्राचं फायनान्स चांगलं आहे, जो सीए त्याला सांगेल बाबा हे सगळं सीए पहा, मला काही नोटीस नाही आली पाहिजे, माझे जे काय आयटीआर वगैरे आहे ते टायमावर भरले गेले पाहिजे, सगळं मला असं फंडिंग पण व्यवस्थित सगळं आलं पाहिजे, तू बघ ते सगळं. म्हणजे मी काय केलं, त्यांचं त्यांचं कॉपरेशन, आय एम गोइंग टू पे देम, बट मी त्यांचं त्यांचं कॉपरेशन घेतलंय. आणि त्यामुळे झालं काय की आय कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन माय व्हिजन. आणि मी माझ्या त्या सगळ्या जो काही मधलं स्ट्रक्चर आहे ते इतकं पक्क होत आहे की मला पुढे काही वेळ लागत नाहीये जास्त पिकअप करायला. तर मग हे कॉपरेशन तुम्हाला घेता आलं पाहिजे. हे चिकाटीचा 8वं म्हणजे 7वं स्तंभ आहे. आणि शेवटची जे स्तंभ त्यांनी सांगितलंय नेपोलियन हिल, ते म्हणतात की हॅबिट. दैनिक हॅबिट तुमची कशी आहे, रोजची सवय कशी आहे, ते पण खूप महत्वाचं आहे चिकाटीमध्ये. कारण चिकाटी तुम्हाला दाखवायची आहे, तर चिकाटी फक्त एकाच गोष्टीत नाही, ह्या 8ही गोष्टीमध्ये तुम्हाला चिकाटी दाखवायची. की कॉपरेशनच्या बाबतीत असं नाही की मी एकदा कोणाकडनं सहकार्य घेतलं आणि मी झालो. ओके, दिस मीटिंग इज बिंग ट्रान्सक्राईब्ड, आय डोंट नो वाय, काय असं ते. ठीक आहे, आय विल चेक लेटर. पण आवाज येतोय सगळ्यांना, बरोबर आहे सगळं? तर वळायचे आय वॉज सेइंग. हां, तर ह्या 8 स्तंभ चिकाटीचे आहेत. त्या स्तंभाने आपल्याला पुढे जावं लागेल. अ, मला कधी कॉपरेशन कोणाचंही लागू शकतं. मग प्रत्येक वेळेस आपण अपडेट व्हावं लागतं, की असं नाही आता हे झालं माझा, 5 जण झाले, आता मी त्यानंतर कोणाचं कॉपरेशन घेणार नाही, असं म्हणून चालत नाही. तसं बर्निंग डिझायर सुद्धा म्हणतायत ना, तर बर्निंग डिझायर ती फक्त एकदा पेटून चालत नाही. तर ते जसं शिवखेरांचं एकदा लहानपणी पुस्तक वाचलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की एक झाड तोडायला जसे 100 घाव लागतात, 99 घाव हे इन्व्हेस्टमेंट असतं. 10व्या घावाला ते झाड पडतं. ओके, पण ते झाड पडताना तुम्हाला कितीतरी वेळेस आहे ना, तुमची जी कुऱ्हाड असते ती तुम्हाला शार्प करून घ्यावी लागते.
म्हणजे असं नाही एक घेतलं मी पटकन मारतोय आणि 100 गाव झाले. तर मध्ये मला शार्प शार्प पण करायला लागते. तसंच तीव्र इच्छेच्या बाबतीत आहे. तुमची जी तीव्र इच्छा आहे, तर तुम्ही व्हिजन बोर्डला लिहून ठेवा, समोर लिहून ठेवा. ती सारखी सारखी तुम्हाला वाचावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला खतपाणी घालावं लागणार आहे. नाही तर काय होतं, आपल्या ह्युमनची टेंडन्सी असते की जोपर्यंत ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत भिनत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टी विसरत जातो. तुम्हाला माहिती असेल ना की नाही, की जवळजवळ एका दिवसात आपण 40% का काहीतरी समथिंग आहे, 20 ते 40% भाग विसरतो आपण जे काही शिकतो त्याचा. ओके, तसंच तुम्ही एखादी गोष्ट जी ठरवलेली असते लाईफमध्ये, ती तुम्ही विसरत जाता. त्यामुळे ती तीव्र इच्छा इतकी पाहिजे की ती रिपिटेशन झाली पाहिजे. आणि त्याच्या जेव्हा रिपिटेशन्स होतात, चिकाटीने रिपिटेशन होतात, त्यानंतर ती गोष्ट तुमच्या छान लक्षात राहते आणि मग तुम्ही ते पुढे प्रगती करू शकतात. तर बऱ्याच वेळेस मोठी माणसं हे विजन बोर्ड ठेवतात. काही जण गोंदवून ठेवतात हातात. काही जण मॅजिक रॉक वापरतात, जो रोंडाबन यांनी सांगितलाय. तर अशा काहीतरी खून्स असतात की त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला परत परत आठवतात. त्यामुळे हा चिकाटी जे म्हटलंय तर लाईटली न घेता समजून घ्या. चिकाटी तुम्हाला सगळ्या ह्या ह्याच्यामध्ये ठेवावी लागते. कारण चिकाटी याचा अर्थ असाच आहे की तुम्ही किती कायम आहात त्या एकाच गोष्टीवर, जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही, याला आपण चिकाटी म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे चिकाटी विकासाच्या 4 पायऱ्या. म्हणजे त्या 4 पायऱ्या त्या सांगतात. पहिल्या पायरीमध्ये तीव्र इच्छा आणि स्पष्ट ध्येय, जे की मी आत्ताच सांगितलं, की आपल्याला नक्की काय हवे आहे ते ठरवा. त्याची तीव्र इच्छा मनात जागवा म्हणजे कायम जागवायची. दुसरी पायरी, निश्चित योजना आखा, सतत कृती करा. लिखित स्वरूपात योजना बनवा, रोज त्यानुसार एक एक पाऊल टाका. लिखित स्वरूपात इव्हन तर काही जण असं म्हणतात की तुम्हाला जे हवंय ते रोज लिहा. ओके, रोज लिहायचंय की मला काय हवंय. ओके, किंवा गॅटिट्यूड जर्नल हा वेगळा भाग आहे. पण तुम्हाला जे हवंय ते तुम्ही रोज लिहिलं पाहिजे. म्हणजे ते जास्त लक्ष राहतं. त्यानुसार माणूस काम करत राहतो. पायरी तिसरी असं म्हणतात की नकारात्मक पासून बंद मन किंवा जिथे निगेटिव्ह गोष्टी चालल्या त्याच्यापासून लांब राहा. आधी मी तसं काही करत नव्हतं. आधी जिथे कुठे भांडण झाले मी जाऊन ऐकायचो. थोड्या भारतीय टेंडन्सी ती आहे की कुठे काही झालं की आपण बघतो. आणि जेव्हा जेव्हा हे पुस्तक वाचायला लागलो, मला कळलं की वाय शुड आय एम लिसनिंग निगेटिव्ह थिंग्स. इव्हन आमच्या ऑफिसमध्ये पण काही जण निगेटिव्ह बोलत असतात, तर त्यांना मी स्पष्ट सांगतो की निगेटिव्ह इथे बोलायचं नाही. इव्हन आजारांचं पण असेल तर तुम्ही बोलायचं नाही. ओके, काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे किंवा काय मदत हवी ती नक्की सांगा, आम्ही करू. पण काहीतरी येऊन रडत बसलात तुम्ही, तुमच्या लाईफ बद्दल निगेटिव्ह बोलतायत, रडतायत, तर ते अजिबात चालणार नाही. त्या निगेटिव्ह लोकांपासून तुम्हाला लांब राहायचंय. आणि जिथे असं वाटतंय की द द पीपल्स सॉरी द पर्सन हु आर टॉकिंग अबाउट द स्कॅरसिटी, ओके, त्यांच्यापासून पण लांब राहायचंय. कारण या जगामध्ये खूप छान गोष्टी आहे. आपल्याला हे आयुष्य मिळालं हेच खूप मोठी गोष्ट आहे. ओके, आणि आता जे काय मिळालं याच्या पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. तर जिथे तुम्हाला असं वाटतं की हे निगेटिव्ह बोलणं चाललंय, तिथे पहिली गोष्ट त्या लोकांना थांबवा. तुम्हाला थांबवता येत नसेल, तेवढ्या अधिकार तुमच्याकडे नसेल, तर हळूहळू तुम्ही स्वतः लांब जा. यानुसार तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता आणि तुम्हाला जी आयुष्यात गोष्ट हवी त्या तुम्ही मिळवू शकतात. त्यांनी आवर्जून नेपोलियन हिलेने असं लिहिलंय, नातेवाईक, मित्र यांच्या निरुत्साही बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठली गोष्ट चांगलं सांगायला लागला तर अरे असं कुठे होतं का, असं कुठे होऊ शकतं का, याला कोणी जॉईन होऊ शकतं का, किंवा मग कोणी 5 वाजता उठू शकतं का, किंवा मग एखादी गोष्ट सारखं चांगलं पॉझिटिव्ह बोललं तर आयुष्यात पॉझिटिव्ह बदल होतात का. तर असं खूप निगेटिव्ह बोलणारे लोक असतात. इव्हन स्टार्टअपच्या बाबतीत तर मला खूपच अनुभव आहे की जे लोक ऍक्च्युअल बोलताना इतकं बोलायचे की आपण हे करू, ते करू, ते करू. आणि जेव्हा मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणताय तर वी विल स्टार्ट. ओके, आणि आय एम फर्म अबाउट माय डिसिजन, टेल युअर डिसिजन. तेव्हा जे बोलणारे 8-10 जण होते सगळे पळून गेले, त्यातला फक्त एकच जण राहिले. द थिंक इज दॅट की बोलायला सगळेच जण पुढे असतात, पण ऍक्च्युअल सॅक्रिफाईस की ऍक्च्युअल कन्सिस्टन्सी, ऍक्च्युअल सगळं सोडून जेव्हा उभं राहायचं असतं तेव्हा खूप कमी जण तुमच्या समोर असतात. त्यामुळे नातेवाईक जे नावं ठेवतायत किंवा खूप जवळचे पण लोक असतात, इव्हन आपली मिसेस असते किंवा आपले मिस्टर असतात, तर अशा वेळेमध्ये पण काही गोष्टी आपण तोडू शकत नाही. पण अशा वेळेस यू नीड टू गिव्ह द टाइम फॉर देम. ओके, की त्यांचं आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाऊ देऊ नका, तुमच्या मनापर्यंत लावू देऊ नका. तुम्ही स्वतःला म्हणा की पुढचं जरी माझ्याविषयी निगेटिव्ह बोलतोय, तर आय नो दॅट आय एम अ बेस्ट आणि मला टाइम लागतोय, आय नो. बट काहीतरी मोठी योजना माझ्या आयुष्यात होते आणि मी ती सफल करून दाखवणार आहे. ओके, हे प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतोय की अशा बऱ्याच गोष्टी असतात. कारण माझ्याशी बऱ्याच जण काउन्सिलिंग करताना किंवा बोलताना म्हणत असतात की अशा गोष्टी की आम्ही त्या लोकांना अवॉइडच करू शकत नाही सर, आमचं तर ऑफिसमध्येच ते सगळ्या गोष्टी आहेत आणि ऑफिसमधल्या बॉसलाच कसं काय निग्लेक्ट करायचं.
ओके, किंवा मग बायकोच निगेटिव्ह बोलते किंवा नवराच निगेटिव्ह बोलते, मग करायचं काय? किंवा घरातले लॉज जे असतात ते निगेटिव्ह बोलताय, करायचं काय? त्यांच्यापासून तुम्ही दूर जरी राहू शकत नसाल तरी संकल्पपूर्वक तुम्ही त्यांचा विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाणार नाही किंवा त्यांच्यामुळे आपण खूप विचार करत बसणार नाही. तर याचंही आपण काळजी घेतली पाहिजे. तर ही पायरी तिसरी खूप महत्वाची होते. त्याच्यानंतर पुढची पायरी, त्याविषयी थोडं मी अधिक बोलेल, ती म्हणजे पायरी 4, प्रोत्साहन देणारे सहकारी. तर प्रोत्साहन देणारे सहकारी तुमच्याकडे खूप जास्तीत जास्त पाहिजे. ओके. इवन मी माझ्या पुस्तकात रीडर्स आर लीडर्स मध्ये हे दिलंय की संगतीचा परिणाम काय होतो. त्याच्यामध्ये एक दोन उदाहरणं मी असे सांगितले की आता जसं इथे आपण सगळेजण जॉईन झालेले आहात, तर तुमच्यापैकी समजा मी एखाद्याला विचारलं की तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज आहे, आणि मी असं सांगेल की 10वीला तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे मी सांगणार आहे. फक्त मी काही प्रश्नांची उत्तर विचारेल. आणि तुमच्यापैकी एखाद्याला मी विचारलं की तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज आहे, मी ओळखून दाखवेल. फक्त मला 10वीला तुम्ही कुठल्या 5 मुलांबरोबर होतात किंवा मैत्रिणींबरोबर होतात किंवा कुठल्या लोकांबरोबर होत्या 5, त्यांची नावं सांगा. मग आता 10वीला वर्गात असताना तुम्ही समजा तुमचे 4-5 विद्यार्थ्यांची नावं तुम्ही मला सांगितली. ओके, तर मी त्या 5ही विद्यार्थ्यांना किती मार्क होते 10वीला हे विचारेल. ओके, मग एकाला समजा असे होतील 60, एकाला होते 50, एकाला होते 40, एकाला परत होते 65, एकाला होते 60. म्हणजे सगळेजण 65च्या आतच आहे. तर आता मी काय करेल, यांची ॲव्हरेज काढेल, या 5 मुलांचा ॲव्हरेज काढेल आणि तो 5 मुलांचा ॲव्हरेज काढून जे काय उत्तर येईल ते म्हणजे तुमचे मार्क्स. जास्तीत जास्त +5, कमीत कमी -5, एवढाच त्यात फरक पडेल, पण तुमचे स्वतःचे मार्क ॲक्युरेट निघतील. आणि हेच सेम फंडामेंटल तुम्ही तुमच्या इन्कम विषयी पण करू शकता. आता तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता त्यांचा जर इन्कम तुम्ही काउंट केला, जर तुम्हाला आता 1 लाख पेमेंट असेल, तर तुमच्या मित्राला पण 1 लाखाच्या आसपासच पेमेंट असेल. जर तुम्हाला 30,000, 20,000, 50,000 पेमेंट असेल, तर तुमच्या मित्रांना पण 30, 20, 25च्याच रेंजमध्ये पेमेंट असेल. मग इथे नेपोलियन हिल काय सांगतोय, किंवा मी ग्रँड कॉर्डन नावाचं पुस्तक वाचलं होतं. ग्रँड कॉर्डन यांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं होतं, 10x रूल. त्यांनी असं सांगितलं की 5 लोकांपैकी तुम्हाला एकच संगती बदलवायची, की जो बिलिनियर असेल किंवा ज्याचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल. मग मी माझ्या सगळ्या मित्रांचं उत्पन्न समजा 1 लाख आहे, पण माझ्या एकच मित्राचं उत्पन्न असं आहे की 1 CR आहे. ओके, तो जरी माझ्या टचमध्ये आला 1 CR वाला, तरी पण माझं दृष्टिकोन लाईफमध्ये बघण्याचा बदलतो. ओके, मला आयडियाज मी वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो, बोलणं माझ्या वेगळ्या पद्धतीने होतं, की अशा पद्धतीने पण विचार करायचा असतो, हे होतं. तर द थिंग इज दॅट तुमच्या संगतीचा तुम्हाला खूप परिणाम होत असतो. आणि हा संगतीचा परिणाम होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी चूज कराव्या लागतात. तुमची संगती चूज करावी लागते. जसं मनशक्तीमध्ये एक छोटंसं वाक्य होतं. ते असं म्हटलं की गुंडांच्या टोळ्या असतात आणि ते लगेच बनतात, कारण ते स्वार्थासाठी एकत्र राहिल्या असतात. ह्या गुंडांच्या टोळ्या असतात, मात्र चांगल्या लोकांच्या संघटना असतात. आणि ह्या चांगल्या लोकांच्या संघटना बनवाव्या लागतात. ओके, त्यांना बोलवावं लागतं, त्यांच्याबरोबर काम करावं लागतं, त्यांच्यावर काय म्हणतात, सॅक्रिफाईस करावं लागतं. एका मोठ्या उद्देशाने ते एकत्र येतात. ओके, त्याच पद्धतीने प्रोत्साहन देणारे सहकारी तुमच्या लाईफमध्ये हवे असतील तर तुम्हाला शोधावे लागतील. आणि शोधल्यानंतर सुद्धा ते पण तुमच्याशी लगेच सहकार्य करतील असं नाही, तुम्हाला पण त्या लेवलला थोडंसं ग्रो अप व्हावं लागेल. आणि तर तुम्ही आयुष्यामध्ये मोठा होऊ शकता. आणि जर खरंच तुम्हाला चिकाटी ठेवायची असेल, आता बघा ना, समजा तुमचे सगळेच मित्र सकाळी 5 वाजता उठतायत किंवा सगळेजण पुस्तकं वाचतायत, तर तुम्हालाही वाटेल अरे सगळेच जण पुस्तकं वाचतायत, मी पण वाचेल. ते कल्चर होऊन जाईल. आणि जी चिकाटी, म्हणजे चिकाटीचा अर्थ की मला माझ्या चांगल्या सवयींमध्ये सातत्य ठेवायचंय, तर त्यामुळे तुम्ही ते सातत्य ठेवू शकता. म्हणून प्रोत्साहन देणारे लोक तुम्ही नेहमी बरोबर बाळगा. आता इथे मला इथे दिसत नाही कोण प्रेझेंट आहे, पण जे आमचे सहकारी आहेत, शरद जाधव सर, तर मध्ये असं झालं होतं की आम्ही दोघांनी असं ठरवलं की सकाळी आम्ही 5ला उठू. मग ते मेसेजही करायचे आणि नंतर ते थोडंफार माझ्याकडनं कमी माझ्याकडनं रिस्पॉन्स झाला, पण ते अजूनही 3:30ला उठतात. तर मी म्हटलं की आय डोंट फील मच अबाउट डुईंग सच थिंग्स, आणि मला असं लो फील होत आहे. तर त्यांनी मला एक पुस्तक सुचवलं आणि तुम्ही पूर्ण वाचलं. त्या पुस्तकाचं नाव होतं कांट हर्ट मी, रिटन बाय डेव्हिड गॉगिन्स. आणि त्यांचंही माझ्या रूममध्ये पण मी माझं पोस्टर त्यांचंच ठेवलेलं आहे. तर द थिंग इज दॅट की त्या लेवलला, म्हणजे त्या वेळेमध्ये मी खूप डाऊन फील करत होतो. पण हे जे पुस्तक त्यांनी सुचवलं त्याच्यानंतर मी एकदम हे झालो की अरे, डेव्हिड गॉगिन्सनी काय पद्धतीने त्याची चिकाटी ठेवली, काय पद्धतीने त्यांनी जे काय होतं त्याचं वेट लॉस पण त्यांनी 3 महिन्यात 4 महिन्यात केलेलं आहे. आणि नेव्ही सील मध्ये तो माणूस सिलेक्ट झालाय. म्हटलं यार, आपण तर काहीच नाही, आपल्याकडे तर सगळंच आहे.
ओके, आणि खडबडून जागा झालो आणि तेव्हापासून ज्या गोष्टी ठरवल्या त्या सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. द थिंग इज दॅट की आय स्पेशली थँक्स टू जाधव सर, शरद जाधव सर, ते क्लास 1 ऑफिसर आहेत आता, की ते लाईक दे आर लाईक अ मास्टर माइंड. ओके, ते माझ्यासाठी एक मास्टर माइंडच आहेत की त्यांनी मला थोडं प्रोत्साहन दिलं. मग थिंग इज दॅट की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चिकाटी जर हवी असेल तर असे लोक तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शोधा, त्यांच्या टचमध्ये राहा. तर आय थिंक जास्त बोर करत नाही असं मला वाटतंय. पण पुढचं आता मी घेतो. काय मेसेज केला तरी चालेल समजा, इफ यू बोर. अजून मला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहे. तर मी अजून कंटिन्यू करतोय, एक 15 मिनिटं तरी लागतील. चिकाटी अभावाची 16 लक्षणे. समजा एखादी चिकाटीचा अभाव तुमच्यामध्ये असेल आयुष्यामध्ये, त्याचे 16 उदाहरणं त्यांनी पायऱ्या सांगितल्या. याच्यामध्ये तुम्ही जर फसलेले असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चिकाटी किंवा सातत्य बाळगू शकत नाही. पहिली पायरी सांगितली की तुमच्या ध्येयाची अस्पष्टता आहे, तुमचं ध्येयच क्लिअर नाहीये. दुसरं, टाळाटाळ होते, प्रोक्रॅस्टिनेट करताय तुम्ही सगळ्या गोष्टींना. विशेष ज्ञान मिळवण्याची अनास्था आहे, म्हणजे तुम्हाला इच्छाच नाही काही स्पेशल नॉलेज माझ्या आयुष्यामध्ये मला मिळवावं म्हणून. दुसरी गोष्ट, अनिश्चितता, निर्णय टाळणे. तुम्हाला निर्णय घ्यायलाच आवडत नाहीये, जाऊ दे बघू नंतर. ओके, किंवा मला काही याच्यातलं काही कळत नाही, जाऊ दे मी आता नंतर बघू. किंवा आई वडील ठरवतील, किंवा मग मित्र सांगतील तीच साईड मी घेईल. तर असं असं नकोय. योजनेऐवजी सबब शोधणे. एखादी योजना तुम्हाला आखायची, त्यावेळेस तुम्ही योजना आखायच्या ऐवजी तुम्ही काय करतायत, सबब शोधताय की जाऊ दे यार कुठे आहे, त्यापेक्षा आता आहे ना ते करून घेऊ, पुढचं पुढे बघू. स्वसंतुष्टता. संतुष्टता म्हणजे याला मी काय म्हणतो, कम्फर्ट झोन असं म्हणतो. हे कम्फर्ट झोन मध्ये काय असतं, ह्या कम्फर्ट झोन मध्ये समजा एखाद्याला 10,000 पेमेंट आहे आणि त्याला तुम्ही सांगितलं अरे तुला 10,000च पेमेंट आहे, तो म्हणतो येस मला 10,000 पेमेंट आहे, अरे पुढच्याला तर 5,000 पेमेंट आहे, मला तरी 10,000 आहे आणि मी खूप खुश आहे, मी हॅपी आहे. तो त्याच्याच कम्फर्ट झोन मध्ये असतो आणि तो असं समजत असतो की मी खूप सुखी आहे. ओके, म्हणजे त्याला दुसऱ्यांवर कम्पेअर करायलाच आवडत नाही, किंवा जगात काय चालू आहे किंवा त्याचं पोटेन्शियल काय आहे, हे वाखाणण्याची पण त्याला गरज वाटत नाही. तो म्हणतो आय एम इन अ कम्फर्ट झोन, मला निदान तेवढं तरी आहे, असं तो सहसंतुष्टता बाळगतो. मग असं जर असेल तर तुम्ही म्हणणार ठीक आहे ना, चला चालेल 2 टाइम जेवायला मिळतंय ना, चला मग मी कशाला एखादी हॅबिट करत बसू, मी कशाला चिकाटी बाळगू, अशा या पद्धतीने तो विचार करतो. दुसरी गोष्ट, उदासीनता, तडजोडी करणे. उदासीनता म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये निरुत्साही. चल एक पुस्तक वाचू, नको यार कुठं पुस्तक वाचतो, कोणाचं भलं झालंय, चला एखाद्या ऑनलाईन बुक क्लब मध्ये जॉईन होऊ, कुठे ऐकत बसायचं आणि काय फरक पडणार आहे त्याच्याने. म्हणजे सगळ्याच बाबतीत तुम्ही बघत असाल की काही जण नेहमी निगेटिव्हच बोलत असतात, काही जाऊन त्यांना सांगितलं की ते निगेटिव्हच बोलतात. इतरांना दोष देणे. ओके, जसं हे मुलांच्या बाबतीत मी बऱ्याच वेळेस बघतो, त्यांना कमी मार्क पडले तर ते आईवडिलांना दोष देतात. ओके, किंवा काही गोष्टी झाल्या किंवा आईवडिलांना दोष देतात की तुमचीच परिस्थिती अशी होती की तुम्हीच मला चांगले शिक्षण दिलं नाही किंवा तुम्हीच मला चांगलं शिकवलं नाही. सारखं दुसऱ्याला दोष देणं. ओके, तर याच्यामुळे पण तुम्ही कधी चिकाटी बाळगू तुमच्या आयुष्यामध्ये शकत नाही. तिसरं, इच्छाशक्तीचा अभाव. आता हे सिंपल आहे की खरंच इच्छाच नाही आहे, तीच नाही तर त्यालाही तो काही करू शकत नाही. दुसरं 10वं आहे, पहिल्या अपयशावर हार मानणे. मी ज्या इनिशियल फेजमध्ये होतो, तेव्हा 1-2 प्रोजेक्ट मी काही माझ्या मित्रांबरोबर केले होते. आणि ते प्रोजेक्ट करताना आय नो दॅट की आता मी माझं जे काही शिक्षण झालं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मला ऑलरेडी माहिती होतं की कुठल्याही गोष्टीमध्ये अपयश येतं. पण जेव्हा अपयश आलं, त्यानंतर ज्या मित्राबरोबर मी एखादा स्टार्टअप सुरू केला होता, तो इतक्या पद्धतीने खचला की तो म्हटलं की नाही नाही आता हे खूप लॉसमध्ये जात आहे, नाही बाबा थांबूया थांबूया. मी म्हटलं ठीक आहे, मला खूप लॉंग जायचं आहे म्हटलं, पण तुला थांबायचं असेल थांब, मग आय विल थिंक अबाउट माय सेल्फ अँड आय विल स्टार्ट द न्यू प्रोजेक्ट. ओके, या पद्धतीने झालं. द थिंक इज दॅट की पहिला जो काही प्रोजेक्ट आहे किंवा पहिलं अपयश झालं की तुम्ही जर हार मानणारे असाल, ओके, तर मग लक्षात घ्या की तुम्ही फार काही पुढे जाऊ शकत नाही किंवा जी चिकाटी हवी आहे ती तुमच्यापर्यंत मिळू शकत नाही. कारण पहिलं फेल्युअर हे तुम्हाला खूप काही शिकून जातं आणि अपग्रेड होण्यासाठी तुम्हाला चान्सेस असतात. दुसरं, लिखित योजनेचा अभाव, की तुम्ही लिहिलेलंच नसतं. बहुतेक बॉब प्रोटॅक्टर यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादा प्रॉब्लेम लिहून काढतात ना, तर तो जवळजवळ 50% सॉल्व्ह होऊन जातो तिथेच. कारण आपल्याला क्लिअरिटी येऊन जातं की अरे मला नेमका प्रॉब्लेम काय, नाही तर फक्त प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम, अरे पण काय आहे तो एकदा लिही. मग एकदा लिहिल्यानंतर अर्धे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जातात. म्हणजे त्यांनी सांगितलंय की तुम्ही लिखित योजना ठेवा. जर नसेल तर तो अभाव राहिला तर तुम्ही कन्फ्यूज असाल, आणि कन्फ्यूज असाल तर मी कशाला सकाळी उठून व्यायाम करू, कारण मी लिहिलंच नाहीये मला काय प्रॉब्लेम आहे आणि कशासाठी मी सकाळी लवकर उठतोय. तर ऑटोमॅटिकली ती योजना परत तुमची बारगळते. संधी साधण्याची दिरंगाई, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी बरंच असतात पण आपण त्या घेतच नाही.
की तो अरे नको जाऊ दे काय करायचं, किंवा मग ऑपॉर्च्युनिटी खूप दार ठोठवत असते, अरे बघ आता तुझ्याकडे चान्स आहे तू कर. पण आपण ते घेतच नाही, ती अपॉर्च्युनिटी ग्राप्स करत नाही. हा एक गोष्ट होऊ शकते की तुम्ही चिकाटी पुढे जास्त पाळू शकत नाही. तिसरं आहे इच्छा करणे पण इच्छाशक्ती नसणे. ओके, आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इच्छा करणे, मला मर्सिडीज हवी आहे, मला पेंट हाऊस हवंय, मला खूप काही हवंय. अरे सगळं तुला हवंय मान्य आहे, पण तुझी ती इच्छाशक्ती आहे का? म्हणजे इच्छाशक्ती याचा अर्थ आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी ती शक्ती आहे का, तेवढा तू जोर लावतोय का, म्हणजे इनडायरेक्टली तू ऍक्शन मोडमध्ये येतोय का. बस इच्छा आहे, ओके, पण इच्छाशक्तीच नाहीये. तर असं करून चालणार नाही. द डीप मिनिंग आहे, तो समजून घ्या. 14वं उदाहरण सांगितलंय गरिबीशी तडजोड करणे. गरिबीशी तडजोड करणे म्हणजे माझा एक अरुण नावाचा मित्र होता. तर तो म्हणजे लहानपणीची गोष्ट आहे, चौथीच्या आतली. तर तो म्हणायचा की जीवन खूप छोटं आहे रे राहुल, की आज आम्ही कमवतो म्हणे, आजच काहीतरी खातो, म्हणजे त्याचे आई वडील कमवायचे, 100 रुपये मी यायचे दिवसाला, आजच काय ते उडून टाकायचे, उद्याचं उद्या बघू. ओके. म्हटलं असं कसं, मग तुम्ही पुढे काय कशा पद्धतीने जगता? नाही म्हणे, काय गरज पडली एवढं विचार करायचा, आपण गरीब माणसं म्हणे. ओके, आज भेटलं तर ठीक आहे, उद्याचं उद्या बघू. म्हणजे याला मी असं म्हणू शकतो की गरिबीशी तडजोड करणे. ओके. मग तो गरिबीशी तडजोड करून ठेवले की हा मी गरीबच आहे असं त्यांनी ऍक्सेप्टच करून ठेवलंय. ओके. तर मग अशा बाबतीत तोही कधी पुढे आयुष्यात जाऊ शकत नाही. नंतर शॉर्टकट शोधणे, देण्याशिवाय घेण्याची इच्छा. शॉर्टकटच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल की कुठलीही म्हणजे यात बरेच उदाहरणंही देऊ शकतो मी. पण सिंपल सांगतो की कुठलंही यश मिळवायला तुम्हाला किमान 7 वर्ष लागतात. बरं का, कुठलंही यश मिळवायला तुम्ही म्हणाल जॉब करायचा, जॉबला पण खरं सक्सेसफुल व्हायला 7 वर्ष लागू शकतात. बिझनेस करायचा, बिझनेसला पण खरे यश मिळवण्यासाठी तुम्हाला 7 वर्ष लागू शकतात. खास करून मी विद्यार्थ्यांना म्हणेल की 7 वर्ष कसे, मी असं एखाद्या ठिकाणी तर साधा याच्यातनं तर आपण पेमेंट कमवू शकतो, पण खऱ्या अर्थाने चांगली जर सॅलरी तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला 7 वर्षाची तरी साथ करावी लागते. तर याला कुठलाही शॉर्टकट नसतो. बरेच जण काय करतात, एवढं कुठं काय करत बसायचं, त्यापेक्षा एखाद्या पटकन एखादी छोटी मोठी गोष्ट करू, छोटासा डिप्लोमा करू आणि जॉबला लागून जाऊ. मग त्यांना पुढे पेमेंट पण फार नाही वाढत, किंवा त्यांना ट्रेंड नुसार काही अपग्रेडेशन आलं की ते खाली पडतात. ओके. आता उदाहरणं ते नाही सांगत मी तुम्हाला, पण अशी उदाहरणं आहेत की ते फार काही शिकले नाही, एकाच गोष्टीला लावून धरलं. पण आता नेमकं जसं एआय आलंय, ओके, की नवीन ट्रेंड आला, तर त्यांना अपग्रेडच होता येत नाहीये. होणार कसं? कारण त्यांना ते बेसिक शिक्षण जे अपग्रेडचं असतं ते झालेलं नसतं, किंवा आता चेंजेस येत आहेत, मग मी काय करू, त्याच्यामध्ये त्यांचं झालेलं नसतं. मग जो आधीचा काळ सुखात गेलेला असतो, ओके, त्यानंतर मग हा पुढचा काळ उलट दुःखात येऊन जातो. त्याच्याऐवजी ज्यांनी प्रॉपर शिक्षण घेतलंय, व्यवस्थित 7 वर्ष व्यवस्थित शिकले, ओके, तर त्यांना पुढे कधीच टेन्शन येत नाही. त्यांना माहिती की मला अपग्रेड कसं व्हायचंय. त्यामुळे शिक्षण खूप महत्वाचं आहे. शॉर्टकट ने कधीच शिकायला जाऊ नका, किंवा शॉर्टकट शिक्षणाच्या बाबतीत तरी मारू नका. ओके. बिझनेसच्या बाबतीमध्ये पण तेच आहे. काही वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टी चोराल, ओके, त्यामुळे तुम्हाला एका वर्षी खूप छान फायदा मिळेल, पण नंतर मार्केटवाले तुम्हाला ओळखून घेतील. ओके, आणि ओळखून घेतल्यानंतर ते केव्हा तुम्हाला बँकरप्ट करतील किंवा केव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन बाहेर काढतील हे तुम्हालाही कळणार नाही. ओके, त्यामुळे स्टेप्स असतात. तुमचे बिझनेसमध्ये पण कॉन्टॅक्ट वाढत जातात, आणि हळूहळू कॉन्टॅक्ट वाढत जाताना मग तुम्ही एक सर्वोच्च ठिकाणी जातात. याच्यातलं एमबीएचं एखादं उदाहरण तुम्हाला सांगेल, त्याला आपण म्हणतो प्रॉडक्ट लाईफ सायकल. ओके. काही जे एमबीए बॅकग्राऊंडचे असेल त्यांना माहिती आहे की प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये कुठलाही प्रॉडक्ट जेव्हा लॉन्च होतो तो टॉपला जात नाही. आधी तो तर निगेटिव्हच असतो, कारण इन्व्हेस्टमेंट बरीच गोष्ट त्याच्यामध्ये झालेली असते. तर आधी तो ग्राफ निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह म्हणून तो हळूहळू भरत भरत तो एक्सपोनेन्शियली पुढे जातो. एक्सपोनेन्शियली म्हणतोय मी, एकदम सडनली वरती जातो. आणि वरती गेल्यानंतर समजा त्या मालकाने नवीन काही योजना आखल्या नाही, त्याच योजना चालू ठेवल्या की परत तो खाली जातो. म्हणजे एक वेळ अशी येते की तो जेव्हा टॉपला असतो, तर टॉपला असल्यानंतर सुद्धा त्याला नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी ठेवून तो प्रॉडक्ट परत वरती न्यायची गरजेचं असतं. तो तिथेच थांबतो आणि मग ते परत प्रॉडक्ट खाली जातो. म्हणून अशा बऱ्याच कंपन्या तुम्ही बघितल्या असतात की ज्या 30-30, 40-40 वर्ष चालल्या, नंतर परत खाली गेल्या. ओके. द थिंग इज दॅट की इथे त्यांनी आधीच आहे चांगल्या गोष्टी त्यांनी आयुष्यात म्हणजे मोठ्या केलेल्याच आहेत, पण प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये असं सांगितलं जातं की एक सर्टन लेवल मला तुमच्या स्ट्रॅटेजी चेंज करायला लागतात. ओके, मग ह्या करण्यासाठी पण ती मॅनेजमेंट एवढी स्ट्रॉंग पाहिजे की ती करू शकते. जसं मी काल रिलायन्सचं उदाहरण सांगितलं, रिलायन्सने त्यांचं इंजिन सेकंड चालू केलं, ते म्हणजे जिओ.
जिओचा आणि रिलायन्सचा काही संबंध नव्हता. ते नेटवर्किंग मध्ये जिओ पेट्रोकेमिकल्स मध्ये होतं. म्हणजे कुठे त्यांचा इतका मार्केटचा अभ्यास होता की त्यांनी बरोबर इंजिन सेकंड चालू केलेलं आहे. इंजिन सेकंड म्हणजे दुसरं मॉडेल जे की पहिल्या मॉडेलशी संबंधित नाहीये. पण पहिल्या मॉडेलच्या इन्व्हेस्टमेंटवर किंवा प्रॉफिटवर त्यांनी सेकंड गोष्ट चालू केली. त्याच पद्धतीने तुम्हाला अमेझॉन माहिती असेल. अमेझॉनने अमेझॉन वेब वेब सर्व्हिस सुरू केली जे डाटा प्रोव्हाइड करतात. आणि ती जगामध्ये ट्रिमंडस मोठी झालेली आहे. त्याच पद्धतीने युमी कोर नावाची एक कंपनी आहे. ती स्वतः याच्यामध्ये काम करायची. व्हॉट आय वॉज सिंग मेटल, म्हणजे प्रिशियस जे मेटल असतात, लिथियम असेल, याच्यावर काम करायची. आणि त्यांनी 2010 किंवा 2015ला असं त्यांना कळलं की अरे आता सगळीकडे जी बूम चालली ती इलेक्ट्रिसिटी कारची. मग त्यांनी केलं, त्यांनी स्वतः लिथियम बॅटरीज तयार करायला सुरुवात केल्या. आणि आज युमी कोरच आहे बहुतेक, आय एम नॉट रॉंग. आणि ती टॉप मोस्ट कंपनी आज. आणि त्यांचं पहिलं कोर काय होतं, फक्त ते मेटल्स घ्यायचे आणि विकायचे. आणि आता त्यांनी स्वतःच लिथियम बॅटरी सुरू केल्या. मग मला इथे काय सांगायचं की सक्सेस हॅज नो शॉर्टकट. ओके, की तुम्ही म्हणाले की शॉर्टकटमध्ये मी काही गोष्ट करेल असं नाहीये. तुम्ही आधी पेरलेलं असतं. ओके, आणि ते पेरलेलं असल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे खूप मिळतात. मग तिथे तुम्हाला परत अलर्ट राहावं लागतं. आणि ते अलर्ट राहण्यासाठी आधी जर तुम्ही खूप कष्ट केले असतील तर त्या गोष्टी बरोबर तुम्हाला जुळून येतात. पण तुम्ही शॉर्टकट मारले असाल तर तुम्ही पुढचं कॉम्पिटिशन जेव्हा सुरू होतं तेव्हा तुम्ही फेल होतात. कारण तुम्ही शॉर्टकटच एवढे मारलेले असतात की तुम्हाला त्या स्पीडमध्ये कसं टिकायचं स्पर्धेमध्ये हे तुम्हाला माहित नसतं. ओके, त्यामुळे शॉर्टकट शोधू नका. छान पद्धतीने वेळ द्या. किमान 7 वर्ष कुठल्याही गोष्टीला चांगलं शिकायला, त्यात पक्क व्हायला द्या आणि मग पुढे जा. पुढचं शेवटचं 16वं आहे ते म्हणजे टीकेची भीती, फिअर ऑफ क्रिटिसिझम. आता हे तर बोलायची गरज नाही, खूप जणांना माहिती आहे की 4 लोक मला काय म्हणतील, किंवा मग मी फेल झालो तर. ओके. किंवा मग मग मला करताना कोणी ह्या सगळ्या गोष्टी, समजा मी आता पेट्रोल पंपावर समजा पेट्रोल भरायचं काम करतोय, वडापाव विकायचं काम करतोय, कमवा शिकामध्ये काम करतोय. मग हे करताना मला लोकांनी पाहिलं तर काय वाटेल, याची भीती वाटते. त्यामुळे हे मुलं आहे ना काहीच करत नाही. ओके, तर असं न करता मला शिकायचंय, त्यासाठी मी कमवा शिकामध्ये पण काम. मी दिसतोय तुम्हाला? सर आता आवाज येत नव्हता. अच्छा, आता येतोय ना? हो. बर, एकच मिनिट फक्त. मी लवकरच रॅप करण्याचा प्रयत्न करतो, पण आहे उद्या. एक सेकंड फक्त. मध्ये फोन आला होता, ते फोनमुळे डिस्टर्ब झालं. हा, तर सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण देत होतो. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरांचं त्यांना माहिती की त्यांचा बॉल लागला त्यांच्या नाकाला, आणि लागल्यानंतर त्यांनी विचारलं की तू खेळशील का? तर सचिन तेंडुलकर म्हणले येस खेलेगा. आणि त्यानंतर ते खेळलेत आणि छान पद्धतीने त्यांनी रन पण बनवले. त्याच्या पुढचा किस्सा असा होता की जेव्हा ते भारतात होते, म्हणजे ते दक्षिण आफ्रिकेला काहीतरी कोणाला तरी हरवून भारतात आले होते. आणि भारतात आल्यानंतर ते रात्री 12:30-1ला काहीतरी घरी पोहोचले. ओके, आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं, ट्रॉफी जिंकलेली होती, सगळं झालं. आणि नंतर मग कोणीतरी कॅमेरामॅन बघत असताना त्याला असं कळलं की हे सचिन तेंडुलकर सकाळी 4:30 का 5ला परत वानखेडे स्टेडियमला त्यांना दिसले, 5 वाजता. आणि मग त्या माणसाने विचारलं का हो, म्हणे तुम्ही तर आज रात्री 12:30 ते 1 वाजता तुम्ही ग्राउंडवर आलात, आणि सॉरी घरी आलात, आणि लगेच 5 वाजता ग्राउंडला काय करतायत? तर ते म्हणले की तो सामना झाला झाला म्हणे. ती गोष्ट वेगळी, ही माझं रोजची कन्सिस्टन्सी, दिस इज माय, म्हणजे ही माझी साधना आहे म्हणे.
आणि हे माझं ठरलेलं आहे की मी रोज सकाळी प्रॅक्टिस करतो करतो. मग उन्हाळा असो पावसाळा असो, नो मॅटर इन दॅट, मी बरोबर 5 वाजता मी माझ्या पद्धतीने कार्यक्रम माझा चालूच असतो म्हणे. आणि इथे सचिन तेंडुलकर आपल्याला कळतात की ते किती ग्रेट आहे किंवा का ग्रेट आहेत. ओके, याला आपण म्हणतो कन्सिस्टन्सी. नाही तर मला एखादं यश मिळालं आणि लगेच मी हुरळून गेलो, आणि मग लगेच काय झालं की मी विसरून गेलो की अरे मला मी प्रॅक्टिस करायचं ठरवलं होतं की मी रोज सकाळी 5ला उठणार होतो. ओके. आणि मग आपण ते परत झिरोवर येऊन जातो. जसं डेव्हिड गॉगिन्सने त्यांचं फेमस वाक्य म्हटलंय की 2 days ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन डिस्ट्रॉय 2 months ऑफ डिसिप्लिन. की तुम्ही 2 महिन्यापासून काय ते रोज चांगलं काम करताय करताय, सकाळी 5ला उठताय, आणि 2 दिवस तुम्ही उठलेच नाही. तर तिसऱ्या दिवसापासून ते म्हणजे ते 2 दिवस तुम्ही जे ब्रेक करतात ना, ते 2 दिवस ब्रेक होणं म्हणजे 2 महिन्याची मेहनत वाया जाण्यासारखं आहे. कारण तिसऱ्या दिवशी तुम्हाला उठायलाच आवडत नाही, किंवा मग ते सगळं लो फील होतं, आणि त्यानंतर मग परत आपण निगेटिव्ह लूपमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे 2 दिवस सुद्धा तुम्हाला ब्रेक घ्यायचा नाहीये. तर हे छान असं उदाहरण त्याच्यामध्ये होतं. त्याचबरोबर इलॉन मस्क यांचे उदाहरणही तुम्हाला माहिती आहे, की ते तर नुसतं पुस्तक वाचून शिकले, तेवढं रॉकेट त्यांनी केलं. पहिले 3 रॉकेट त्यांचे फेलच गेलेले होते. सगळ्या लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, पण ते काही हटले नाही, रोजचा अभ्यास करत राहिले. आणि आज ते काय व्यक्तिमत्व आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. दुसरं ज्यांना माहित नसेल त्यांचं फक्त जे के रॉलिंगचं उदाहरण सांगतो. जे के रॉलिंग्स या लेखिका आहेत. त्यांनी हॅरी पॉटर हे पुस्तक लिहिलंय. जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं ते 12 लेखकांकडे त्यांनी प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केला, कोणीच त्यांनी त्याचं ऍक्सेप्ट केलं नाही. आणि नंतर एका लेखकाने ते ऐकलं वाचलं आणि तो म्हटला इट इज समथिंग हटके. ओके, आपण याला काहीतरी थोडासा विचार करूया. आणि नंतर मग ते त्यांनी प्रकाशित केलं, आणि ते इतकं जबरदस्त झालं की त्याच्यावर मूव्ही पण बनला. बट 12 प्रकाशनांकडे गेले म्हणजे तिने किती स्ट्रगल केलं असेल. त्याच्यामध्ये तिचा घटस्फोट झालेला होता, घरी दारिद्र्य होतं, नैराश्य होतं. या सगळ्यांमध्ये जरी गेले असली तरी पण तिने ते छान पद्धतीने लिहिलं. ओके, आणि तिला माहिती होतं की हे सक्सेसफुल होईल, त्यानुसार ती चिकाटी तिने त्याच्यामध्ये ठेवली. तर या अशा पद्धतीच्या खूप छान उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर आता सारांश आपण याच्यामध्ये बघतोय. ऍक्च्युली मला बरंच सांगायचं होतं, मी माझ्या 4-5 गोष्टी बाजूला काढून ठेवल्यात, पण टाइम थोडा कमी आहे. मी ते परत एकदा हा टॉपिक परत घेईल आणि परत सांगेल. आज फक्त आपण थिंक अँड ग्रो मध्ये काय झालंय तेवढंच फक्त आता आपण समजून घेऊया. तर चिकाटीमध्ये असं सांगितलंय त्यांनी की चिकाटी तेव्हाच येते जेव्हा तुमची इच्छाशक्ती आणि सातत्याने कृती होत असते तेव्हा. त्याचबरोबर अपयश म्हणजे अंत नाही, तो एक धडा आहे. ओके. आणि जिथे फेल होतात तुम्ही तिथे नवीन काहीतरी गोष्टी शिकत असतात, की ही गोष्ट या पद्धतीने करायची नाही, हे तुम्हाला कळत असतं. सचिन, डॉक्टर कलाम, टाटा हे चिकाटीचे जिवंत आदर्श आहेत. म्हणजे डॉक्टर कलाम पण आहेत आणि टाटांचं तर जबरदस्त तुम्हालाही माहिती आहे. टाटांचे पण काही पुस्तकं जर तुम्हाला वाचायला मिळाल ते ते सुद्धा तुम्ही नक्की वाचा. त्यांच्यामध्ये चिकाटी आपल्याला भरभरून आहे आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि 4 पायऱ्या आजपासूनच अंमलात आणा, ज्या की आपण आधी बघितल्यात. 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये लिहून ठेवा हा एक महत्वाची पायरी आहे. तर ती पण तुम्ही त्या सगळ्या पायऱ्या फॉलो करायला सुरुवात करा. देर इज नो सबस्टिट्यूशन फॉर पर्सिस्टन्स. ओके. मग त्याला एकही सबस्टिट्यूशन नाहीये की तुम्ही फक्त ठरवलंय, तुमच्याकडे चांगले सोर्सेस आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे बॅकअप आहे, आणि त्यामुळे तुम्ही यश मिळवाल, तर असं अजिबात होणार नाहीये. तुम्हाला यश तुमच्या ह्या प्रयत्न सातत्यातनं मिळणार आहे. प्रयत्न सातत्य खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट तुम्हाला ती वारंवार करावी लागणार आहे. तुम्ही मार्केटमध्ये असाल, एखादा बिझनेस करत असाल, तर तुम्ही किती दिवस तिथे टिकून राहतात, किती दिवस तुमच्या मार्केट त्या पोझिशनमध्ये उभं राहतात, याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. नाही तर मी धडसड वृत्ती करतोय त्याच्याने काही काही उपयोग होणार नाहीये. तर लोक आपल्याला ऑब्झर्व करत असतात. आणि लोक काय म्हणायची गरज आहे, देवच आपल्याला ऑब्झर्व करत असतो, नेचर आपल्याला ऑब्झर्व करत असतं, आणि आपण स्वतःच आपलं सबकॉन्शियस माइंडच आपल्याला ऑब्झर्व करत असतं. ओके. आणि मग खरंच जर यश तुम्हाला आयुष्यामध्ये हवं असेल तर परसिस्टन्स हॅव नो अदर सबस्टिट्यूशन. त्यामुळे आपण आजपासून असा संकल्प करूया की मी जे पण ठरवेल, ओके, ते खूप छान पद्धतीने फॉलो करेल. त्याच्यामध्ये कुठेही मी स्वतःला एक्सक्यूज देणार नाही, आणि खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मी फॉलो करत राहील. आणि त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढेल, आणि मला जी गोष्ट आयुष्यात अचीव्ह करायची ती मी खूप छान पद्धतीने लवकरात लवकर अचीव्ह करेल. येस, दॅट्स इट फ्रॉम मी. इथे हा चॅप्टर पूर्ण झाला. तर तुम्हाला याच्यामध्ये काय कळलं? काही ऍड ऑन करायचं आहे का? तुम्ही इथे ऍड ऑन करू शकता. येस, काही ऍड ऑन करायचं आहे? समजलाय का टॉपिक? का खूप घाई झाली? कारण बोला, कोणाला बोलायचंय? कारण मला असं वाटतं की थोडा मध्ये ब्रेक पण झाला, आणि याला अजून खरं जास्त वेळ पाहिजे होता. पण ठीक आहे. पण तुम्हाला कुठपर्यंत तो परकलेट झाला?
समजलाय सर टॉपिक. आपल्याला आयुष्यात जगताना किंवा कुठली गोष्ट अचीव्ह करताना मेंटॉरची गरज असतेच किंवा तो असलाच पाहिजे, म्हणजे आपण राईट पाथवर असतो. येस. कारण समोरच्याच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं, प्रत्येक वेळेला आपल्याला त्या अनुभवातून जायची गरज नसते. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. छान. हा, आणि चिकाटी तर राहिलीच पाहिजे. म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत आपण किती डेडिकेटेड आहोत हे आपण स्वतः आपण बघितलं पाहिजे. म्हणजे कोणी सांगण्यापेक्षा किंवा म्हणजे आपण ती गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपलं ध्येय काय. हम्म. खरंय, खरंय. एक पुस्तक बघितलं, तुम्हाला म्हटलं 10x रूल. त्याच्यामध्ये ना त्यांनी ग्रँड गॉर्डन असं म्हटले की चिकाटी मला रोज ठेवायचीच आहे, मग ती कशी मी ठेवू शकतो? तर असं फील करायचं की तुम्ही तुमचा एक कॅमेरा लावून ठेवलाय स्वतःवर आणि तो कॅमेरा तुम्हाला सारखं रेकॉर्ड करतोय. ओके, तर असा विचार करायचा की एक कॅमेरा आहे, तुम्हाला नेहमी माझ्या प्रत्येक गोष्टी ऑब्झर्व करतोय. ओके, आणि मी त्या कॅमेराला दाखवतो की हाऊ कन्सिस्टन्स आय एम. कारण माझ्याकडे कोणीच पाहिलं नाही तरी मला 5 वाजता उठायचंय. मला कोणीच सांगत नाही तरी मला काम करायचंय. म्हणजे कोणीच नसताना सुद्धा मला हे करायचंय, तर हे कोण बघणार आहे? ते कॅमेरा बघतोय असं तुम्ही ऑब्झर्व करा. आणि त्यानुसार तुम्ही आयुष्यामध्ये मोठं होऊ शकता. खूप छान आहे. म्हणजे असे बरेच उदाहरणं आहेत. अजून कोणाला काय ऍड ऑन करायचंय? चालेल, मग आता इथे आपण थांबतो आहोत. सगळेजण जॉईन झाले त्याबद्दल धन्यवाद. आणि डायरेक्ट सोमवारी आपण आता जॉईन होणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.